डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। इकडे वळा ए ए ए पिल्लू
माईक आहे ना माईक. हॅलो हात खाली हात खाली हात. सर्व जणांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर पुष्पहार अर्पण करायचे. या ठिकाणी माजी अध्यक्ष या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित करतील. हॅलो हॅलो महोदयाचार्यांनी सर्वांनी लाईनी तिकडे या. सर्वांना हात जोड. बुद्धं नमामि बुद्धस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. या ठिकाणी बुद्ध पूजा होत आहे. वनगंधं गुणोपेतं एतं कुसुमसंदति पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोवरे पूजेन भूतं कुसुमेन नेनं कुर्येन नेतेन दवानि मोकं पुष्पं मिलायति यदा इदं लेखायो तथा याति विनाशभावं धनसारपदीपेन दीपेन गवदन्तिना त्रिलोकदीपं समूर्तं पूजयामि तमोदुलं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं भूतसम्मतसङ्ग सुगतभवा धातु धातुगव्ये लङ्काय जम्बुदीपे चितसुरवये नागलोके ततुपे सर्वे भूतविमिले सकलदिवे केशलोमानि धातु वन्दे सर्वे विभूतं सर्वतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सर्वसर्वठानेषु पठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरजानं देवरूपं सुजीवं निवलचक्षु कपिलघोषं गौरवर्णं सुखायं अभयचित्तं निभयकामं सुरधर्मं सुप्रेम विरजराज्यं सुरतनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु अद्भुतभूषतु भीमराजा सकलविद्यापति
मती ज्ञान सत्संगती शासन शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रतन भगवंत अमृता खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र दहिता करी कापला उरी रोध रूपा मुक्ती पद कोणता जीर्ण मुक्ती चालिता उदारिता अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासनी शरण धम्मासनी शरण संघासनी भीमराजा भीमराजा या ठिकाणी आशीर्वाद गाथा होईल आणि यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला जाईल. सर्वांना आशीर्वाद गाठेल सहभागी होईल. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतान भावेन सदा तुष्टि भवतु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मान भावेन सदा तुष्टि भवतु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मान भावेन सदा तुष्टि भवतु ते. इदिदं वचितं गुह्यं चित्तमेव समेततु सदे गुह्यन्तु संकल्पा चंद्र प्रणव रघे आयला गुरु संपत्ति संकल्पन्यव सर्वनिपान मंत्री निनादे समेततु साधु साधु साधु. या ठिकाणी समितीच्या अध्यक्ष मायाताई कांबळे आमदार गणपतराव दादा गायकवाड हे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. तसेच सर्व नगरसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है. जग में बुद्ध का नाम है तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सर्व धम्म बांधवांना नम्र विनंती आहे की या ठिकाणी आपण मेणबत्ती प्रज्वलित करायची आहे. कृपया सर्वांना समोरच्या लाईटिंगच्या लाईनमधून जायचं. त्या ठिकाणी दीप प्रज्वलित करायचे. या ठिकाणी ऑर्केस्ट्रा संपलेला नाही. या ठिकाणी कंटिन्यू ऑर्केस्ट्रा लगेच चालू होणार आहे. याची सर्वांना नोंद घ्यावी. सर्व वाद्यवृद्धांच्या नम्र विनंती आहे की त्यांना लगेच स्टेजचा ताबा घ्यावा. या ठिकाणी पुतळ्याच्या समोरची जागा आहे त्या ठिकाणी फक्त मेणबत्त्या एकच लावावी आणि बाकीच्या मेणबत्त्या पाठीमागे लावाव्या. वाद्यवृंदांना नम्र विनंती आहे की त्यांना लगेच कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आणि या ठिकाणी सर्वांची नम्र विनंती आहे की सोन्याची उगवणी सकाळ ही झाली पाहिजे. या ठिकाणी छोटेखानी सत्कार होईल. फक्त 10 मिनिटाचा वेळ घेणार आहे सर्वांचा. लगेच ऑर्केस्ट्रा या ठिकाणी चालू होणार आहे. मी समितीच्या अध्यक्षा मायाताई कांबळे हे आमदार गणपतराव गायकवाड यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील. सर्वांना त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. या ठिकाणी नगरसेवक मनोज राय यांचं स्वागत समितीचे सचिव सिंधुताई मेश्राम हे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन करतील. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. समितीच्या कोषाध्यक्षा सुषमाताई घोडके, नगरसेवका सुनीताताई खंडागे यांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करते.
एक मिनिट सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करा. काय माजी अध्यक्ष शोभाताई केदारे यांना विनंती आहे त्यांनी धम्मपीठावर यावं. संगीताताई गायकवाड यांचं स्वागत शोभाताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होईल. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. मोबाईल गरम आहे. तसेच या ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं अशा आमच्या लाडक्या नगरसेविका शीतलताई मंडारी यांचं स्वागत समितीच्या अध्यक्षा माईताई कांबळे ह्या पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करतील. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. उदयजी रसाळ साहेब कृपया धम्मपीठावर या. यानंतर या ठिकाणी अण्णासाहेब रोकडे यांचं स्वागत आशाताई तिरपुडे करतील. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. उत्तमजी गवळी यांनी कृपया धम्मपीठावर यावे. उत्तमजी गवळी, माजी अध्यक्ष उत्तमजी गवळी साहेब यांना विनंती आहे धम्मपीठावर यावे. माझे अध्यक्ष सर्वांना नम्र विनंती. या ठिकाणी समितीचे अध्यक्ष मायाताई कांबळे, माजी अध्यक्ष अमितदादा सोनवणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. तसेच माजी अध्यक्ष रवी देवळे साहेब यांचं स्वागत सुषमाताई घोडके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लवकर लवकर या. तसेच उत्तमजी गवळे यांचं स्वागत टिंबुर्णे ताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे विवेकदादा जगताप यांचं स्वागत शोभाताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अलका साळवेताई, भारतीताई तुम्ही कृपया लवकर यावरती. ॲडव्होकेट तायडे साहेब कृपया धम्मपीठावर या. या ठिकाणी माजी अध्यक्ष मनोज साहेब बेळमकर यांचं स्वागत अलकाताई साळवे करतील. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांना टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. या ठिकाणी सुबोध भारत साहेब यांचं स्वागत समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी किंवा अभिवादन करतो. आपल्या देशामध्ये देशाची घटना जाणली गेली आणि आपल्या देशामध्ये सर्वसामान्यांपासून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे प्रयत्न केले, कित्येक लोक भाषणात किंवा असं सांगताना सांगतात एखादा माणूस मोठा झाला तर बाबा याच्या आईबापाची पुण्याई आणि त्या आईबापाच्या पुण्याईने हा खातोय. तसंच आपण बाबासाहेबांची लेखल्यात
आणि बाबासाहेबांच्या पुण्याईने आज आपण इथे सर्वजण चांगल्या पद्धतीने सन्मानाने आपण वागतोय. मगाशी गाण्यामध्ये ऐकता ऐकता माझ्या मनात हे विचार आले आणि खरोखरच आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आपण सर्व सन्मानाने जगतोय, सर्व सुशिक्षित झालोय आणि म्हणून मी बाबासाहेबांच्या पुन्हा एकदा तीव्र अभिवादन करतो. भाषण करण्यासाठी खूप लोक आहेत. बाबासाहेबांची माहिती सर्वांनाच आहे. बाबासाहेबांनी आपल्या देशासाठी काय केलं आणि जगामध्ये नाव आज कित्येक जण काही करत असतील, पण जगामध्ये नाव फक्त बाबासाहेबांचं आहे. आणि आज बाबासाहेबांसाठी मी तर थोडी छोटीशी घोषणा करतो. आधी पण घोषणा केल्या आहेत मी. प्रत्येक वेळेस एकच खंत वाटते की घोषणा करतो पण काम पूर्ण होत नाही. 2013-14 मध्ये मी 25 लाखाचा निधी इथं आणला होता बाबासाहेबांचं स्मारक बनवण्यासाठी. वर्ष उलटून गेलं आणि त्यानंतर सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक आपलं झालं नाही, कारण परमिशन आपल्याला भेटलं नाही पूर्ण. आता पुन्हा मागच्या 6 महिन्यापासून मी प्रयत्न केले आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला इथं 50 लाखाचं हे दिलेलं आहे आणि 50 लाख फक्त आणि फक्त बाबासाहेबांचं स्मारक बनवायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण मनात विचार करू त्या पद्धतीने 50 लाखाचं आपण स्मारक चांगल्या पद्धतीचं बनवू शकतो. पूर्ण निधी मी 2 कोटीचा आणलेला आहे, पण याच्यामध्ये 50 लाख फक्त बाबासाहेबांच्या स्मारकासाठी. आपल्या सर्वांना मी एक विनंती करतो की ह्या टायमाला जर बाबासाहेबांचं स्मारक झालं नाही तर आपण काहीतरी मोठा आवाज उठवला पाहिजे. आपला आवाज या महानगरपालिकेच्या लोकांना पोहोचला पाहिजे की जेव्हा आमदार 2-2 वेळा निधी आणतात तरी तो निधी वापरला जात नाही. आमदारांचा आवाज दाबू शकतात, पण मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो, आपण सर्व बाबासाहेबांची लेकरं आहेत. बाबासाहेबांनी एवढ्या आपल्याला कायदे आपल्यासाठी बनवलेले आहेत. तुमचा आवाज ही महानगरपालिका दाबू शकत नाही. आणि आमच्या नगरसेविका ताई आहे तिथे, त्यांना पण विनंती करेन की या कामासाठी त्यांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा, कारण की हे स्मारक बनणार आहे आणि त्यांच्या काळामध्ये बनणार आहे. त्यांचे सुद्धा या स्मारकासाठी प्रयत्न आहेत, कारण की त्यांची सुद्धा मागणी होती की दादा मागच्या टायमाला तुम्ही घोषणा केल्या त्या स्मारक बनवण्यासाठी आणि ते स्मारक पूर्ण झालं पाहिजे. मी सांगितलं ताई नक्कीच स्मारक पूर्ण होईल, मी निधी 100% आणेल, पण पुढचं काम आता तुमच्या नगरसेवकांकडे आहे. तुम्ही आता पुढचं काम करा आणि बाबासाहेबांचं स्मारक इथे तयार झालं पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना तीव्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अभिवादन सभेचे अध्यक्ष संजयजी राक्षसकर, केतनजी रबळे यांना विनंती करतो त्यांनी धम्मपीठावर यावे. तसेच ज्यांचं स्वागत झालं आहे त्यांनी कृपया आपलं आसन ग्रहण करावं. त्यांनी कृपया धम्मपीठावर यावे. त्यांचं स्वागत सुनीलताई थोरात करतील. शिल्पाताई अंबादे यांना विनंती करतो त्यांनी कृपया धम्मपीठावर यावे. स्वप्नीलजी साळवे रॉकस्टार कमॉन ऑन स्टेज, कृपया त्यांना विनंती आहे. त्यांचं स्वागत सुनीलताई थोरात करतील. राजूजी अंकुश यांना विनंती आहे. राजू अंकुश,
आपली शीतलताई भंडारी यांच्या प्रयत्नातून मिळालेले आहे. त्यांनी 8 दिवस सतत महानगरपालिकेत जाऊन चक्कर मारून हे सगळं आपल्याला मिळालं. त्याच्यात CCTV कॅमेरे आहेत, खुर्च्या आहेत, स्टेज आहे, लाइटिंग आहे, चेअर, सगळं ऑल ताईच्या प्रयत्नातून मिळालेले आहे. तर ताईंचं जय भीम बोलते आणि 126 वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आता जसं आपण चंद्राला जसं पौर्णिमाला चंद्र कसा उघडून आणतो तसं आंबेडकर जयंतीला आपला नेहमी सोजोग वाढत राहतो. आणि माझी इच्छा आहे की ज्या बाबासाहेबांना आपण बाबा म्हणतो, बाबा म्हटल्यावर एक मुलीचं कर्तव्य येतं आणि त्या कर्तव्याला पार पाडण्यासाठी मी बाबासाहेबांच्या कुठल्याही गोष्टीला माझ्या मनापासून प्रत्येक गोष्टीला मी त्यांना नेहमी त्यांना काही ज्या गोष्टी लागेल त्याला मी मदत करत राहील. आणि आमदारांनी ज्या निधीचा कुठं सांगितलं आहे, जर नगरसेवक निधीचा असेल किंवा काही असू दे, या वर्षी पुतळा झाला नाही, पण मी माझ्या प्रयत्नातून पुढच्या वर्षी माझ्या या कालावधीत जेवढ्या लवकरात लवकर हा पुतळा बसण्याचा प्रयत्न करेन आणि शिवाजी महाराजांचा पण प्रयत्न करेन इथं पुतळा उभा करावा. जोपर्यंत पुतळा उभा राहणार नाही, जर माझा कालावधी संपत आला तर मी उपोषणाला बसून हा पुतळा मी उभा करेनच. कारण की सर्व नगरसेवक, आमदार यांचे सगळे सहकार्य लागेल. कारण की त्यांच्या सहकार्यांनी माझं काहीच होणार नाही. कल्याण पूर्वच्या प्रत्येक नगरसेवकाला सांगेन की मला मदत करा. त्यांचा हातभार लागल्याशिवाय हा पुतळा उभा तर राहणार नाही. पण तुमच्यासारख्या लोकांचा, जनतेचा सुद्धा मला साथ लागेल. तुमचा जोपर्यंत आवाज आपला पोचणार नाही तोपर्यंत आपला बाबासाहेब उभा राहणार नाही. आणि जोपर्यंत बाबासाहेब उभा राहणार नाही त्या मुलीला कधी शांती मिळणार नाही, हीच इच्छा करेन. जय हिंद. धन्यवाद शीतलताई भंडारी. आपण जे आव्हान केलं आहे आणि ते आपण खरोखरच पूर्णत्वास आणणार अशी अपेक्षा आहे. यानंतर आदरणीय अण्णासाहेब रोकडे यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा आंबेडकरी जनतेला शुभेच्छा द्याव्या. बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना क्रीडा अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माया कांबळे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सर्वांचे आकर्षक, सर्वांचे लाडके आमदार गणपतजी गायकवाड, त्याचप्रमाणे सर्व माझ्या माता आणि भगिनी. आज ठीक आहे, माझ्यामध्ये जो स्टॅमिना आहे याच्या मागची भूमिका काय आहे. माझं वय वर्ष 80 आता होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद मी 40 गावला असताना 5-6 वेळा मला घेता आलेले आहे. त्यांचा हात माझ्या डोक्याने मी त्यांच्या पाया पडलेला आहे. स्वतः मी बाबासाहेबांना पाहिलं आहे. त्यांच्यापासून ही क्रांती आतापर्यंत घेत आलेली आहे. सर्व आशीर्वाद बाबांचे आहे. आज तुम्ही नुसतं बाबांचं त्यांनी चित्र पाहता, स्टॅच्यू पाहता, पण मी बाबांना स्वतः सुटाबुटामध्ये पाहिलं आहे. बाबांना मी स्वतः आजारी असताना पाहिलेलं आहे. 1956 साली नागपूर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जनतेला दीक्षा दिली बौद्ध धम्माची. त्या दीक्षाला सुद्धा विद्यार्थी जीवनात असताना 40 गावावरून आम्ही दोघं भाऊ नागपूरला गेलो. त्यांच्या शुभास्ते मी दीक्षा घेतलेली आहे. ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिवर्तन झालं, 40 गावावरून आम्ही विटीला आलो. दादरला स्वतः त्यांच्या पायाचं दर्शन आम्हाला घ्यायला दिलं. ती चिता 50 फुटावर जळत असताना, चंदनाच्या लाकडामध्ये जळत असताना ती आम्ही स्वतः पाहिलंय, त्यांचं दर्शन घेतलेलं. असा तो अण्णासाहेब. आतापर्यंत मी कोणाला बोललो नव्हतो. काय बोलत नव्हतो?
अरे अण्णाजी क्रांती करायला शिकला आहे या सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून चाललेले आहे. तेच माझ्या तरुणांना सांगायचं आहे, तेच माझ्या मुलींना सांगायचं, महिलांना सांगायचं आहे. अरे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काम करत असताना कोणी जर भ्रष्टाचार करत असेल, कोणी जर अन्याय अत्याचार करत असेल त्याला प्रतिकार करा. तीच खरी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. जय भीम जय भारत. शांतीचा महान संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, ज्योतिराव फुले, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही महामानवांना आणि त्यांच्या त्यागांना माझे त्रिवार वंदन. तसेच आपण आज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कल्याणपूर्व या समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 126वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करत आहोत. सर्वप्रथम मी इथं आलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींचं मनापासून आभार मानते आणि सर्वांना माझा मानाचा जय भीम. तसेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ त्यांना देखील माझा जय भीम. आणि ज्यांनी मला 1.5 महिन्यापासून साथ दिली, वर्गणीच्या रूपात असेल किंवा धावपळीच्या रूपात असेल, त्यांना देखील माझा जय भीम. आणि डॅशिंग बड्डे बॉय आदरणीय सिनियर PI कल्याणजी घेटे साहेब यांचं देखील समितीच्या वतीने मायाताई कांबळे अध्यक्ष या स्वागत करतील. धन्यवाद साहेब. हा माहोल आपण बघतच आहात साहेब. उद्या आम्ही आवाज जरा कमी करा. उद्या आपल्याला एक संपूर्ण कल्याणपूर्वामध्ये गेली 20 वर्षापासून जी समता फेरी निघते ती राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने निघते. हा कल्याणपूर्व बाबासाहेबांच्या विचारांना कसा मानतो, जाणतो, त्यांना मानवंदना देण्यासाठी कल्याणपूर्व पूर्ण रस्त्यावरती असतो. तर त्याचं नियोजन आम्ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं आहे असं मी साहेबांच्या निदर्शनात आणू इच्छितो. त्यांना मी विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं 2 मिनिटात आणि आम्हाला ह्या जयंतीच्या शुभेच्छा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त वडशेवाडी पूर्वच्या सर्व तमाम नागरिकांना व बौद्ध बांधवांना पोलिसांतर्फे, वडशेवाडी पोलीस स्टेशनतर्फे व माझ्यातर्फे फार फार लाख लाख शुभेच्छा. जय भीम. जन्म
Raja.
25वीं जयंती में आपने बहुजन कर्मचारी जो वर्ग है उनके लिए आपने बहुत सारी योजनाएं इस 125वीं जयंती में लाई थी। आप 126वीं जयंती महापालिका में कैसे करेंगे? आज की 125वें जयंती के पूरे वर्ष हमने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के जीवन काल में पूरे कार्यक्रम उनके ऊपर किए और 125वीं जयंती के तहत चलते ही 126वीं जयंती का शुभारंभ आज हमने किया है। आज भी सवेरे एक अभिवादन रैली कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालय से लेके अम्बेडकर उद्यान तक में निकाली। जो प्रोग्राम सामने है वो निश्चित रूप से हम पूरा करेंगे और उनके बाबा साहब को अभिवादन करने की हम इसी प्रकार से हम सब पूर्ण संधि लेंगे।
आपल्या बापाची जयंती आहे काय दिसतं दांडावरून असते रे वर्षात एकदा दिवस येतो काय हात वरती आणि टाळ्याच्या गजरात आपल्या सहभागांसाठी ट्रॅक झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम अरे हात वरती करा हात वरती नमस्कार
जयंतीची चर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ही फक्त आपली जयंती भावना अशी आवाजाकडे करता दिसतं आपल्या शिवाय फक्त हवा.
Bye.